तुळजाई, आता मी काय उगाच तुला परीक्षेच्या आधी हे देतो आणि ते देतो म्हणत गुळ लावत बसणार नाही. तुला बी चांगलंच माहिती आहे आणि मला बी माहित आहे निकाल काय लागणार आहे ते. आता बघच, असला भारी पेपर लिहितो की नाही, एकदम फस्टात. खरं तुझी एक मदत लागणार आहे ग मला. तुला तर माहित आहे आज काय, आज माझ्या आईचा वाढदिवस. आम्ही दरवर्षी सगळी गावातल्या मंदिरात जाऊन तिच्या नावाची पूजा करायचो. लय बोलू वाटतंय मला तिच्या संग. तिला जर आता फोन केला तर लय प्रश्न विचार. कुठं आहेस, कशी आहेस, घरला केव्हा येणार आहेस. आणि मग मला तिला सगळ्याला नाही म्हणायला कोड होणार. आज मी नाही तिच्या संग. तू जाई, तू तिच्या संग राहा. आबा तर आहेतच, तिला कवाच एकटं पडू देऊ नकोस. आणि हा, माझ्याकडनं तोच तिला हॅपी बर्थडे दे. जय भवानी. आई तुळजाई, दर वेळेला आम्ही सगळे मिळून तुझ्या पूजेला यायचो. खरं आज माझ्या घरातली ती माणसं, जास्त मी माझं सगळं जग मानतोय, ती माझ्या बरोबर नाही. आई, ती जिथं कुठं असतील तिथं त्यासनी सुखात ठेव, त्यांची रक्षा कर, एवढीच तुला प्रार्थना बाई. नमस्कार गुरुजी. नमस्कार. आज माझ्या गौरीच्या नावाने मला पूजा करायची. गौरी? हो, माझी गौरी, तिचा वाढदिवस आहे आज. अरे वा, छान. आणा तो नैवेद्य इकडे. आपली मराठी भाषा बोलायला आणि ऐकायला किती गोड आहे नाही. म्हणजे बघ ना, राम गणेश गडकरी, कुसुमाग्रज, शांताबाई शेळके. अगं ही नावं ऐकायलाच कसली भारी वाटतात. देवी आई, का ग हे असं? समोर असूनही मी राजांसोबत बोलू शकत नाही. यांनी माझ्या नावाने देवीची पूजा केली, म्हणजे आज पण हे मला विसरले नाही. परिस्थिती पायी मी माझं नाव, ओळख समज पुसून टाकलं. गौरीची सरूट झालो, पण ह्यासनी अजून बी मी ध्यानात आहे. यांच्या मनात अजून तीच गौरी जिद्दी आहे.
पेपर तुझ्या समोर येऊ दे, मग कळेल तुला, इडियट. रॉंग पेपरचे क्वेश्चन स्टडी करून आली असणार. आता मजा येणार आहे. वाव, आय एम सो एक्साइटेड तुझा रडका फेस बघायला. तुळजाई, माझ्याकडनं नाही होणार, खरंच नाही होणार. आई, गोळा आल्यासारखं झालंय माझं. आई, आबा, मला तुमच्याकडे यावं असं वाटतंय. काय कळना झालंय मला, काय करू? कमळे, ये कमळे. काय झालं बाळा? अशी का बसलीयस? मी तुझ्याबरोबर नाही म्हणून तू घाबरलीयस काय? अगे येडी का खोळी तू? कोण म्हणतंय मी नाही म्हणून? मी तुझ्याबरोबरच आहे, कायमचा. चल, परीक्षेची वेळ झाली आहे. हां, डोळे पुस बरं. आणि आपल्याला अख्खा पेपर लिवायचा. आबा, माझ्यात ताकदच नाही, हातच लिवणं झालंय, मला नाही जमत. काय? कोण म्हणतंय असं? आमची मोहित्यांची कमळी, ती असं कधी बी बोलणार नाही. अगं लेकरा, आपलं आयुष्य असंच असते. कधी दुःख येतं, कधी भीती वाटते, कधी आपल्या वाट्याला अपमान येतो. पण किती बी संकट आली तरी जो निजड्या छातीनं त्यांच्या समोर उभा राहतो तो मराठी माणूस. किती बी संकट आले तरी आपल्या कर्तव्यावर त्याचा परिणाम होऊ द्यायचा नसतो कधी. मी तुला महाराजांच्या गोष्टी सांगायचो. अगं, दिल्लीच्या बादशानं महाराजांनी नजर कैदीत ठेवली होतं, पण तरी महाराज धीरानं आणि हुशारीनं तिथनं निसटले आणि स्वराज्यात परत आले. तू त्यासनी आपला आदर्श मानतीस ना? मग घे ती शाहीची तलवार आणि कर सुरुवात लिवायला एकदम फास्टात. जय भवानी. जय भवानी. काय कमळी, नुसतं पेपरकडे बघत बसणार का? पास व्हायचं असेल तर पेपर लिहावा पण लागणार, हो की नाही? चला, वेळ निघून चालली आहे, लवकर लिहायला सुरुवात करा. एकटेच आलात? हो, गौरी बायको माझी, तिला येता नाही आलं म्हणून तिच्या नावाने पूजा करायला मी आलो. आज वाढदिवस आहे ना तिचा. अरे वा, छान.
आमच्या गावात एक सरोजताई म्हणून आहेत. त्यांचा पण आजच वाढदिवस असतो. बर. त्यांच्या वाढदिवसाला त्यांचे वडील पूजा घालायचे दरवर्षी. आत्ता इथं होत्या. सरोजताई, सरोजताई, सरोजताई. अरे बाप, एवढ्या सप्लिमेंट्स? मगाशी तुझ्याकडे बघून वाटलं नव्हतं तू एवढं लिहिशील म्हणून. सराव मगाशी मी अभिलय घाबरलेलो, पण मनात फक्त महाराजांचा विचार आणला आणि मनगटात असं बळ आल्यासारखंच झालं. महाराजांच्या नावातच एवढी ताकद आहे की नाही, भीती सगळी पळूनच जाते. काय? महाराजांचं नाव? पेपर लिहिण्याचा आणि महाराजांचा काय संबंध? अहो, त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग आपल्याला काय ना काहीतरी शिकवून जातो. महाराजांचं धैर्य, चिकाटी, आत्मविश्वास, समाजकारण, राजकारण ह्या सगळ्यातनं आपल्याला काय ना काहीतरी शिकायला मिळतं. आता बघा की त्यांचं कार्य आणि शिकवण एवढी महत्त्वाची आहे, म्हणून तर त्यांचा पराक्रम आणि वैभवशाली इतिहास फक्त महाराष्ट्रापुरता आणि आपल्या देशापुरता मर्यादित नाही राहणार, तर अख्ख्या जगाला कळणार आहे. अहो, आता युनेस्कोनं जागतिक वारसा यादीत महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश करून घेतलाय. आपल्या महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि कर्नाटकातील जिंजी, म्हणजे आता आपल्या या किल्ल्यांचा, महाराजांचा आणि स्वराज्याचा वैभवशाली इतिहास जागतिक स्तरावर पोहोचणार आहे. अहो, ही अभिमानाचीच गोष्ट आहे आपल्या मराठी माणसासाठी. तुम्ही बघाच, आता फक्त आपणच नाही तर अख्खं जग म्हणेल. काय? हर हर महादेव, जय भवानी. कमळी, तुला कसं गेला ग पेपर? आपण जर या परीक्षेत पास नाही झालो ना तर सर आपल्याला घरी पाठवून देतील. मला तरी ठीक गेलाय. निंगी, तुला कसं गेलाय पेपर? माझं काय, आला तसा गेला पेपर. आता आई तुळसायलाच माझी काळजी. मी होतो पुढे, तुम्ही दोघे या मग. तो मिस गावछाप, ये कीचड़ में खिला कमल, आम्हाला आली धमल. तू पेपर मध्ये काय लिहिलं की पेपरचा टाइम वेस्ट होईस त्यावर असंच टाइमपास करत बसली? ए गावछाप, अजूनही टाइम आहे. पॅक युअर बॅग्स अँड गेट आउट ऑफ हिअर. आम्ही का जाऊ? हे निंगू टिंगू, कच्चा लिंबू, बैरी आहे का? काल प्रिन्सिपल सरांनी काय म्हटलं? जे टेस्टमध्ये फेल होतील ते कॉलेजच्या बाहेर उडून जातील. आणि तुम्ही जो पेपर लिहिला असेल ना तो चेक करणाऱ्याला दया जरी आली तरी तुम्हाला झिरोच मिळणार. यू गाईज डिझर्व अ बिग बिग झिरो. ए चिवचिवाट, अगं बास, धीर घे. किती उडतीयस? आणि काय म्हणलीस? आम्हाला झिरो मिळणार? निंगे, बघ की यांचं तोंड कसं झालंय, अख्खं गिळलेलं आल्यावानी झालंय. धक्का बसला? तू हाच विचार करत असशील की हिला चुकीची प्रश्नपत्रिका दिली तरी बी ही पास होणार कसं म्हणते, होय की नाही? जाऊ दे, डोसक्याला त्रास देऊ नको, झेपायचं नाही. मीच सांगतो. आठव काल लायब्ररीत काय झालेलं? आठव? तुझ्या परफ्यूमचा वास येणार नाही असं वाटलं तुला? नुसतं ग, तू तुझ्या माणसासनी पाठवणार आमच्याकडं खोटी प्रश्नावरनंच कळलं. हे तुझ्याच डोसक्यातलं पीक येते. आणि मग कळल्यावर आम्ही काय तुझ्यावर विश्वास ठेवायला खुळे झालो होय? काय ग निंगे? मग काय काय गे आणखी? आता कळलं का तुला कोण झिरो हाय आणि कोण हिरो हाय ते? शी. आणि तसं बी तू आम्हाला खरी प्रश्नपत्रिका दिली असती की नाही तरी आम्ही ती घेतली नसती. कारण ज्ञान मिळवणं म्हणजे चोरी करणं नाही, तर देवाची पूजा करून त्याचा आशीर्वाद मिळवण्यासारखं पुण्याचं काम. कळलं का? नको नको, तुझ्या डोसक्यावरनं 10 फुटावरनं सगळं गेलं असेल नाही का? ए गावच्या चिवचिवाट, शेवटचं सांगतो.
माझा अंत बघू नको. तुला परवडणारच नाही ते. चल निंगे. अरे एक गोष्ट ध्यानात ठेवायची, आमचा नाद आणि जिंदगी बरबाद. हा घे. अनिका काम डाऊन अनिका. काम डाऊन यार, आत्ताच तर तिने फक्त एक्झाम दिले, अजून रिझल्ट येणं बाकी आहे आणि रिझल्ट चेंज करणं आपल्या हातात आहे. फॉरगेट एव्हरीथिंग, लेट्स गो फॉर पार्टी. Shut up! Just shut up, everyone! I want all of your mouth shut! आणि तू करण, डोकं बिकं फिरलंय का? डोकं नाहीये तुला? Have you gone crazy? तुला माहित पण नाहीये माझ्या डोक्यात काय चालू आहे आणि इथे तुला पार्टीचं झोचतंय. आणि का कुठल्या तरी गावछापसाठी तू तुझा मूड का खराब करून घेतेस? अगं तिची लायकी तरी आहे का? एक्झॅक्टली. आणि त्या कंपनीमुळे आपण अफेक्ट होत राहिलो ना तर तिचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि तसं पण आपण खूप दिवस पार्टी नाही केले. लेट्स गो. ऐक ना, ऋषी सरांना बोलव. ते आले की तुझा मूड एकदम ठीक होईल. कॉल करतात. कमळे, मला की नाही तुझी दृष्ट काढावी वाटते बघ. गुणाची ग माझी कमळी, ती माझीच नजर लागायची तुला. त्या माकडीनी बरोबर ना एकदम बरोबर वागलीस बघ तू कमळे. माझी कमळी ग ती. बघितलंस कशी कडाडा बोट मोडली आहेत ती. कमळे, तुला की नाही कुणाची तर नजरच लागली आहे बघ. आपल्यासनी नापास करायला कसलं नाटक बसवलेलं ग तिनं. लईच बाधा आहे तिथली माणसं. जाऊ दे, त्यांचं वागणंच तसलं आहे, त्याला आपण तरी काय करणार. वय बरोबर आहे तुझं. राहिलं परीक्षेचं टेन्शन. आता तुलाही अभ्यास करून परीक्षा दिली ना, मग मला कसलं बी टेन्शन नाही. आता हॉस्टेलवर जातो आणि निवांत पडतो बघ. निंगे, हा तुला एक विचारायचं म्हणतो. विचार की मग. तू जेव्हा जागे असतेस तेव्हा झोपायचा विचार करते, मग जेव्हा झोपतेस तेव्हा कसला विचार करत असशील ग? काय माहित, कसला तरी खायचा विचार करत असणार. खुळीच आहेस बघ. हॅलो. हाय, एम आय डिस्टर्बिंग यू? येस येस, करेक्ट करेक्ट. म्हणजे मी म्हणला मी त्रास देतोय का तुम्हाला? अहो नाही सर, तसं काही नाही. नॉट ॲट ऑल. अरे वा, गुड. मग कसा होता पेपर? हो एक नंबर सर. मी तर असा पेपर लिवलाय डिक्ट कमळी सारखा. म्हणजे नाही म्हणजे मला बी लय भारी गेला आणि कमळीला बी. हो होय सर. अहो लय भारी पेपर केला बघा. आता बघूया पुढे काय होतं. नाही, मला माहिती होतं तुला पेपर चांगलाच जाणार. तर मग आता ट्रीट पाहिजे. ही रीत काय असतंय ते? अगं म्हणजे पार्टी, मित्रांबरोबर बाहेर जायचं, खायचं प्यायचं, सेलिब्रेट करायचं. असं होय, चालतंय की. कमी चल की जाऊया. निंगे, ते येडे आहेस का ग जरा? त्यांनी नुसतं म्हणायचं उशीर, तू लागलीस नाचायला. कमळे, असं काय करायलीस? आता रुकाकीचा वाढदिवस आहे ना व, मग तो साजरा करायला नको. मग ह्यांचं काय ते टिरीट फिरीट आणि ते बी होऊन जाईल. त्यामुळे अगं लाईफमध्ये असा छोटा मोठा आनंद सेलिब्रेट करायचा नसतो. आता तू गावाकडे असतेस तर आई आणि आबांनी हा आनंद साजरा केलाच असता ना. होय. मग कुठे जायचं? कुठं म्हणजे आणि कुठं? अशोका हॉटेल. शोका हॉटेल? अगं आय एम सॉरी, पण तुला थोडं एक्सपेन्सिव्ह होऊ शकतं ते. तसं हाय माग, पण आपण कुठं रोज रोज सेलिब्रेट करतोय. जाऊया. नाही नाही, तसं नाही. तू म्हणशील तिथे जाऊ आपण, काही इश्यू नाही. सर, तू मस्त ट्रीट पाहिजे की नाही, मग अशोका हॉटेललाच मिळणार. ओके ठीक आहे, भेटू मग 8 वाजता. चालतंय. बाय. बाय बाय.